कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी शासन कोणती ठोस पावले उचलणार आहेत? प्रश्न 3. वर्षोनवर्ष सेवा बजावणारे कर्मचाऱ्यांची सेवेचे संरक्षण करून त्यांना नियमितकरण करण्याबाबत शासन नेमकं निर्णय काय घेणार आहेत? सन्माननीय अध्यक्ष महोदय, या प्रश्नांची उत्तरे मी अगोदरच दिलेली आहे, तरी सुद्धा परत एकदा सांगतो की या वसतिगृहाचं संचलन हे NGOच्या मार्फत या ठिकाणी चालू केलं जातं. हे थेट शासकीय कर्मचारी नाहीत, तरी सुद्धा त्या NGOना या 4 संवर्गातल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी सुद्धा जे काय पैसे मानधन द्यायचे त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या समितीचा अहवाल वित्त विभागाकडून आमच्याकडे आल्यानंतर त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. दर्जा बाबतीत, खाद्यपदार्थांबाबतीत, स्वच्छतेबाबतीत कुठेही तडजोड केली जाणार नाही. सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना याच्यावरती सुपरविजन करण्याच्या, या संदर्भात पिरियडिकल व्हिजिट करण्याच्या सूचना पुन्हा एकदा आज दिल्या जातील. ठीक आहे. हरीश भाऊ शेवट. हा दलित आणि आदिवासी विद्यार्थी ज्या हॉस्टेलमध्ये शिकतात आणि जिथं हे कर्मचारी असतात, मुलामुलीच्या वसतिगृहात नियमित वेतन देण्याबाबतचा हा विषय आहे. 2388 वसतिगृह आहेत. आता तिथं किती कर्मचारी असतील? प्रश्न घ्या हरीश भाऊ. आणि माझं एकच म्हणणं आहे की आपण सगळ्याले समान लेखलं पाहिजे. हे 24 घंटे सेवा देतात वसतिगृहात राहून अध्यक्ष महाराज. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज की आपल्याला विभागीय आयुक्त कोकण यांचा अहवाल आपल्याला केव्हा प्राप्त झाला? आणि आपण आता सांगितलं की आम्ही म्हणजे अर्थ विभागाच्या इकडे हा प्रस्ताव नेणार, तर याला विलंब लागण्याचे काय कारण आहे? आणि एक प्रश्नात आपण उत्तर दिलं की माननीय मुख्यमंत्री महोदय व विभागीय सचिवाच्या शासकीय बैठक आयोजित करून आम्ही न्याय देऊ. तर आपण माननीय मुख्यमंत्री महोदय व विभागीय सचिवाची बैठक केव्हा आयोजित करणार आणि या बैठकीचा अहवाल आपण पुढे जाऊन या लोकांना केव्हा न्याय देणार? आणि मानधनामध्ये आपण किती वाढीव त्यांना देणार याबाबत आपण खुलासा करावा. आणि सरकार किती दिवसात हा प्रस्ताव वित्त विभागाच्या इकडे नेणार, हा माझा तिसरा प्रश्न. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नानुसार हा 7 जानेवारी 2026 विभागीय आयुक्तांचा अहवाल, विभागीय आयुक्त कोकण यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर आमच्या विभागाकडनं लगेचच तो वित्त विभागाकडे पाठवलेला आहे. वित्त विभागाकडनं तो प्राप्त झाल्या आमच्या विभागामार्फत त्याची जी मंत्रिमंडळ टिप्पणी तयार करावी लागती, ती मंत्रिमंडळ टिप्पणी तयार करून माननीय मुख्यमंत्री, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनं लवकरात लवकर तो मंत्रिमंडळापुढे आणला जाईल. चला मिश्राम साहेब प्रश्न घ्या आता. डायरेक्ट प्रश्न सांग. हो अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये 29 विधानसभा राखीव आहेत आणि या राखीव ठिकाणी आपण मागासवर्गीय मुलांकरता वेगवेगळे आपण वसतिगृह बांधत असतो. माझा स्पेसिफिक प्रश्न पहिला की ज्या ठिकाणी आपण वसतिगृह बांधणार आहोत तिथं ह्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्या वसतिगृह बंद करणार का? नंबर 2 की या वसतिगृहांमध्ये गुणवत्ताप्रमाणे जे तुम्ही आता नमूद केलेलं आहे ते प्रमाणित करून घेण्याकरता विशेष त्या आपले जे आमदार आहेत त्यांना विशेष अधिकार देऊन त्यांना पाहणी करण्याचा अधिकार द्याल का? हा माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. या संदर्भामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही वसतिगृह त्या स्वयंसेवी संस्थांनीच चालवायची आहेत. ही वसतिगृह राज्य सरकारची नाहीत. पण आपण जे म्हणाला की राज्य सरकार जेव्हा जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचं वसतिगृह, मुलींचं वसतिगृह बांधतं, अशी वसतिगृह बांधल्यानंतर ही वसतिगृह बंद करणार का? तर विद्यार्थ्यांची संख्या पाहून जर अशा पद्धतीनं शासनानं बांधलेल्या वसतिगृहामध्ये जागा कमी पडत असतील तर निश्चितपणे स्थानिक परिस्थिती बघून त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ. नानाभाऊ शेवट. प्रश्नच घ्या नानाभाऊ. छोटासा प्रश्न अध्यक्ष महाराज. मंत्री महोदय सांगतात मगापासून की हे स्वयंसेवी संस्था हे वसतिगृह चालवतात.
पण स्वयंसेवी संस्थांना सुद्धा आपण फंड उपलब्ध करून देतो. मग माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की राज्य सरकार या स्वयंसेवी संस्थांना पैसे देत असेल आणि त्या ठिकाणी या कर्मचाऱ्याचं आर्थिक शोषण होत असेल तर त्याचं ऑडिट तर आपल्याकडे असेल ना. त्यांना पैसे त्या स्वयंसेवी संस्थेला मोजमस्ती करायला नाही आहे. ते प्रामाणिकपणे त्या विद्यार्थ्यांना फायदे व्हावे, मागासवर्गीयांच्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, चांगलं राहणीमान मिळावं, हा त्याचा उद्देश आहे. मग स्वयंसेवी संस्थेचं ऑडिट आणि मग तिथल्या असलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक शोषण, या दोन गोष्टीमध्ये शासनाची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट केलं म्हणजे याचं उत्तर आपल्याला पुढे येईल. मी सन्माननीय अध्यक्ष महोदय मगाशी देखील सांगितलेलं आहे, याच्यावरती जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हास्तरीय जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना याच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आपण जो प्रश्न उपस्थित केला आर्थिक ऑडिट, तर या संदर्भामध्ये सुद्धा जिल्हा सामाजिक न्याय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील की वित्तीय अनियमितता म्हणजे जेवढा पैसा दिला तेवढा त्या कर्मचाऱ्यांवर खर्च झाला का, प्रति विद्यार्थी 2200 रुपये प्रमाणे आपण जे परिपोषण अनुदान दिलं त्याचं वितरण त्या विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीनं झालं का, या सगळ्यावर सुद्धा नियंत्रण ठेवून त्याच्यात सुसूत्रपणा आणण्यासंदर्भात सुद्धा सुधारित आदेश या ठिकाणी पारित केले जातील. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 34718. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, अमरावती येथील आदिवासी विभाग अप्पर आयुक्तपदी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याबाबतचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाला अनुसरून जे काही मंत्र्यांचं उत्तर आलं आहे ते मंत्र्यांचं उत्तर हेच कुठंतरी म्हणजे बरोबर नाही असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. अध्यक्ष महोदय, आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अप्पर आयुक्त कार्यालयाच्या कारभाराबाबत अत्यंत गंभीर परिस्थिती समोर आली आहे. जानेवारी 2026 पासून हे कार्यालय पूर्णवेळ अप्पर आयुक्त विना चालत असून नागपूर येथील अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. सुमारे 500 कोटी रुपयाचा निधी, 12 जिल्ह्यांचा प्रशासकीय कारभार आणि 7 लाखाहून अधिक आदिवासी विद्यार्थी या कार्यालयावर अवलंबून असताना ही परिस्थिती शासनाच्या निष्काळजीपणा दर्शवतो आहे. आणि म्हणून माझं या ठिकाणी स्पेसिफिक काही प्रश्न आहेत मंत्री महोदयांना. माननीय मंत्री महोदय, आपण स्वतः मान्य केले आहे की जानेवारी 2026 पासून अमरावती येथील अप्पर आयुक्त पद हे रिक्त आहे. मग 6 महिन्यापासून अधिक काळ उलटूनही नियमित नियुक्ती का करण्यात आली नाही? या नियुक्तीसाठी निश्चित कालमर्यादा सभागृहाला आपण सांगाल का? माझा दुसरा प्रश्न आहे, मंत्री महोदय, आपण म्हणतात की या योजनांच्या अंमलबजावणीत कोणताही अडथळा आलेला नाही. मग प्रभारी अधिकाऱ्याकडे अतिरिक्त जबाबदारी असताना योजनांचा आढावा, निधी वितरण, शाळा वसतिगृहाचे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचे निर्णय वेळेत झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे शासनाकडे आहेत? याचा अहवाल सभागृहाच्या पटलावर आपण ठेवणार का? सोबतच अमरावती अप्पर आयुक्त कार्यालयाकडे 12 जिल्ह्याचा कारभार, शेकडो शाळा वसतिगृह आणि हजारो कर्मचारी आहेत. एवढ्या महत्त्वाच्या पदावर कायमस्वरूपी अधिकारी नसणे ही प्रशासनाची गंभीर त्रुटी नाही का? या रिक्त पदासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियुक्तीची प्रक्रिया आपण तातडीनं पूर्ण करणार का? या संबंधाने आपण मला या सभागृहाला माहिती करावी. अध्यक्ष महोदय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 अप्पर आयुक्त आहे. त्याच्यापैकी अमरावती इथं सुद्धा अप्पर आयुक्त कार्यालय असल्यामुळे गत 6 महिन्यापासून हे कार्यालय पद जे आहे ते प्रभारी ATCकडे दिलेले होतं. परंतु अध्यक्ष महोदय, हे ATC विभाग जे आहे कार्यालय आहे ते सहनियंत्रण आणि मॉनिटरिंगसाठी असल्यामुळे त्या ATC विभागाअंतर्गत 7 प्रकल्प कार्यालय आहे. 7 प्रकल्प कार्यालयामध्ये सर्व प्रकल्प अधिकारी रेग्युलर आहे आणि 7 प्रकल्प अधिकाऱ्याच्या माध्यमातून आमच्या विविध योजना केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या त्याची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. आणि सोबतच आमदार महोदयांनी जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने की कुठल्या प्रकारचं कामाची अनियमितता झाली नाही, कुठे पदोन्नती थांबलेली नाही, कुठल्या प्रकारचं काम थांबलेलं नाही. त्यामुळे आमदार महोदय, आपल्याला जी माहिती पाहिजे असेल ती स्वतंत्ररित्या मला मागा, मी तुम्हाला लेखी स्वरूपात देतो. परंतु
कुठलंही काम थांबलेलं नाही. 7 प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आमचं काम चांगलं आहे आणि ATC जे प्रभारी दिले होते नागपूरचे, त्या प्रभारीच्या माध्यमातून उत्तम नियुक्ती, पदोन्नती, प्रभावी काम केलं असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही. तोडसाम साहेब, राजू तोडसाम. धन्यवाद अध्यक्ष महोदय, सन्मान्य रामदास मसराम साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला अतिशय महत्त्वाचा आहे. आदिवासी विकास विभागामध्ये अपरायुक्त पद हे फार महत्त्वाचं असते. त्या विभागामध्ये मान्य अध्यक्ष महोदय आश्रमशाळा, वसतिगृह ह्या टोटल त्यांच्या नियंत्रणात असते आणि काही योजना पण नियंत्रणात असते. परंतु मागील काही दिवसापासून अमरावती विभागामध्ये ATCच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या योजना आहे त्याची अंमलबजावणी बऱ्यापैकी होत नाही. माझी या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना एक विनंती आहे की अमरावती ATCच्या माध्यमातून आपण मागच्या वर्षी आपण त्यांच्या अंतर्गत जे गणवेश दिला जात होता तो अजूनपर्यंत गणवेश त्या ATCच्या अंतर्गत देण्यात आला नाही आणि त्या महाराष्ट्रातही देण्यात आला नाही. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या वर्षी तरी त्या आदिवासी आश्रमशाळेच्या पोरांना आपल्या अपरायुक्त आयुक्ताच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना गणवेश देणार का? अध्यक्ष महोदय, राजू भाऊनी जो प्रश्न विचारला, या शैक्षणिक सत्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आलेले आहे, गणवेश दिलेले आहे, त्यामुळे हा प्रश्न सुटलेला आहे. सोबतच ATCच्या माध्यमातून जे अनेक वसतिगृह चालतात, अनुदानित आश्रमशाळा चालतात आणि अध्यक्ष साहेब कालपासून एक आपला रेग्युलर ATC संदीप गोलाईत म्हणून हे रुजू झालेले आहे. त्यामुळे रुजू झालेले आहे ATC म्हणून, परंतु कुठल्याही प्रकारचे म्हणजे विलंब झाला नाही आणि कुठलं काम रखडलेलं नाही. त्यामुळे निश्चित आदिवासी विभागाच्या माध्यमातून या ATC विभागाच्या माध्यमातून काम सुरू आहे. ठीक आहे, बाबा आत्रामजी. अध्यक्ष महोदय, आपले मंत्री महोदयांनी सांगितलं आहे की आपण नुकताच ATC नेमणूक झालेला आहे. धन्यवाद आपला आम्ही मानतो की आपण आजच त्यांना नेमणूक केलेलं आहे. पण ते राहणार आहेत का बदली करून जाणार आहेत हे आम्हाला सांगा. बाबा नियमित अपॉइंटमेंट झालेलं आहे, नियमित रेग्युलर अपॉइंटमेंट झालेलं आहे. चला सुलभाताई. महोदय, हा सगळ्यात मध्ये आदिवासी विभागाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपण म्हटलं आहे की ATC, मी या ठिकाणी मंत्री महोदय गेल्या 2010 पासूनचा जर आढावा घेतला अमरावती ATCचा, तर 1 वर्ष 1.5 वर्षाच्या वर एकही ATC अधिकारी आतापर्यंत टिकला नाही आहे. मग आता आपण नियुक्ती केली, मग आता तुम्ही 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष जर ठेवत असाल तर ह्या आदिवासींच्या ज्या काही योजना आहे त्या कशा राबवल्या जाणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि दुसऱ्या नंबरचा जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये 500 कोटीचं बजेट आहे, 12 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे, 7 लाखाहून अधिक आदिवासी विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी आपण सांगितलं की ज्या कल्याणकारी योजना येतात त्या आपण राबवल्या जाते. परंतु या ठिकाणी ह्या योजना राबवत असताना फक्त टेंडर प्रोसेस गेल्या अनेक वर्षापासून झालेली आहे. मुख्याध्यापकाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी अंडी असेल, केळी असेल, दूध असेल, वसतिगृहाला पुरवण्याचं काम चालू आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणाचा काळा हात आहे हा सुद्धा सांगावा, कारण टेंडर प्रोसेस ही थांबवणे ही खऱ्या अर्थानं शास्त्र. मला 2 प्रश्न विचारणे महत्त्वाचे आहेत आणि ते सुद्धा झालेले नाही, याचा सुद्धा आपण चौकशी करणार का? त्यासोबतच खऱ्या अर्थानं शिक्षकांचा, कारण शाळा चालू झाल्या, 300हून अधिक शाळा आहे, वसतिगृहाचं नियोजन, या ठिकाणी शिक्षकांची भरती नाही, कर्मचाऱ्यांची भरती नाही, टेंडर प्रोसेसमध्ये आहे आणि आता त्याच्यामध्ये सांगितलं जाते की त्या ठिकाणी असणारे शिक्षक आहे त्यांचे फाईल पूर्ण झाली आहे पण अजूनही त्यांची ऑर्डर काढली नाही. हे कुठे अडलेली आहे हे सांगावं. आणि आपण बघतोय की एका ठिकाणी या ठिकाणी 12 जिल्ह्याचा ज्याचा अधिकार आहे, आपण अमरावती आणि नागपूर एकाच अधिकाऱ्याकडे 6 महिन्यापासून जात आहे, तिथे कुठे काम होत नाही, प्रभारी अधिकारी येतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या जो विद्यार्थ्यांचं नुकसान होते, वसतिगृह नुकसान होते. मग आता आपण सांगितले नियुक्ती केली आहे गोयल साहेबांची, हे किती दिवस राहणार? हे 3 वर्ष राहणार की नाही राहणार? याचं आपण शासनाने उत्तर द्यावं. सुलभताईने जो प्रश्न विचारला अतिशय महत्त्वाचा आहे. ATC 100% पूर्ण वेळ राहणार आहे. जेवढा कालावधी शासनाने ठरवला तो कालावधी तो पूर्ण करणार आहे. सोबतच आपण 500 कोटी रुपयाच्या अनुषंगाने बोललात तर प्रकल्प स्तरावर आपल्या ज्या योजना राबवल्या जाते तर सर्व प्रकल्प अधिकारी जे आहेत ते प्रकल्प अधिकाऱ्याच्या माध्यमातून काम केले जाते आणि कुठल्याही अनियमितता म्हणजे विद्यार्थी शासकीय आश्रमशाळा सुरू झालेल्या आहे त्या ठिकाणी प्रकल्प स्तरावर आम्ही सर्व खरेदी होते. आता राज्य स्तरावर ज्या खरेद्या होते, तुम्ही दूध वगैरे जे बोललात ते राज्य स्तरावर होते, त्यामुळे तो ATC लेवलचा राहिला नाही. आणि आता भोजन जे आहे
आम्ही आश्रमशाळे लेवलला दिलं असल्यामुळे त्या प्रकल्पांतर्गत काम असल्यामुळे त्यामुळे ATCमुळे कुठलंही काम अडत नाही, कारण ते सहनियंत्रण पद आहे, मॉनिटरिंग पद असल्यामुळे त्याच्यामुळे कुठलंही काम थांबलं बा असा प्रकार घडलेला नाही. ठीक आहे गावित साहेब शेवट महोदय, लास्ट. मंत्री महोदयांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु मंत्री महोदय, मला या आदिवासी जे अपर आयुक्त आहे, त्यानंतर काही ठिकाणी प्रकल्प अधिकारी आहे, पण प्रकल्प अधिकारी काही ठिकाणी 7 ठिकाणी त्या ठिकाणी संवेदनशील एरिया म्हणून त्या ठिकाणी त्यांना IS अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे आणि काही रेग्युलर प्रकल्प अधिकारी आहे. पण ज्या ठिकाणी IS अधिकारी आहेत, बावनकुळे साहेब पण या ठिकाणी बसलेले आहेत. साहेब, आपल्यालाही माझी विनंती आहे की जे IS अधिकारी जे प्रकल्प अधिकारी म्हणून दिले जातात त्यांना 2 जबाबदाऱ्या असतात, एक तर प्रकल्प अधिकारी आणि SDO म्हणून. आणि ज्या ठिकाणी भूसंपन्नासारखे किंवा काही मोठमोठे प्रकल्प येतात त्यामुळे त्या प्रकल्प अधिकाऱ्यावरती पूर्णपणे जबाबदारी येते. त्यामुळे धड एकीकडे ना प्रकल्प अधिकाऱ्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडता येत, ना SDO म्हणून त्याची जबाबदारी पार पाडता येत. तर माझी आपल्याला सर विनंती आहे की काही सेन्सिटिव्ह एरिया जरूर होता, परंतु आता नक्षलवादसुद्धा शासनाने बऱ्यापैकी म्हणजे केंद्राने सुद्धा आणि राज्य शासनाच्या सहकार्याने नक्षलवादी हा बऱ्याच ठिकाणी संपलेला आहे. आणि म्हणून अशा सेन्सिटिव्ह एरिया न करता त्या ठिकाणी IS अधिकारी आहे, एक तर त्यांना पूर्ण वेळ साहेब त्यांना प्रकल्प अधिकारी म्हणूनच जबाबदारी द्या किंवा पूर्ण वेळ त्याला त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी म्हणून जबाबदारी द्या, अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये एकूण 30 प्रकल्प कार्यालय आहेत, त्याच्यापैकी 11 ठिकाणी IS अधिकारी प्रकल्प अधिकारी, त्याच्याकडे आस्थापना त्यांची महसूल विभागाची असते. त्यामुळे SDO म्हणूनही काम करतात आणि प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत आहेत, हे निश्चितच सत्य आहे. तर आमदार महोदय, आज आपला विषय आहे, 12 वाजता बैठक आहे, माननीय मुख्यमंत्री आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आहे, त्या ठिकाणी आपण रेटून आम्हाला नावना IS द्या किंवा IS द्या किंवा आस्थापना आदिवासी द्यावं अशा प्रकारचं आपण सर्व मिळून 26 आमदार आहे आणि 4 खासदार आहे, आपण प्रश्न मांडावा. आज आपल्या हाताचाच विषय आहे, आपण विषय सोडून द्यावा एवढी विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. 36,782. ते छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, उत्तर द्यायला ना पहिले. नारायण भाऊ इकडे बोलून बोला. बोला. अध्यक्ष आहेत ना? महोदय, हरीश भाऊ आहेत, मंत्री महोदय तुम्हाला. अरे जिल्हा मध्यवर्तीची निवडणूक आहे, संभाजीनगरची म्हणून नाही येते. संभाजीनगर. हरीश भाऊ मंत्री महोदयाची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते, उत्तर देऊ शकतात. चला नारायण भाऊ बोला आपण. अध्यक्ष महोदय, हा जरी कन्नड सोयगाव तालुक्याचा जरी प्रश्न असला तरी हा अति ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा अति महत्त्वाचा प्रश्न आहे. सिंचन विहीर असन, गायगोटे असन, फळ वृक्ष लागवड असन, यांची गेली काही महिन्यापासून कुशल आणि कुशलचे पूर्ण मस्टर बंद आहे. 3-3, 4-4 वर्ष झाले विहिरी खोदून ठेवल्या, गायगोठ्याचं बिल मिळालं नाही, वृक्ष लागवड झाली, मस्टर आता शून्य आहे. आणि त्याच्यात काय केलंय, आता परवाच्या दिवशीच आदरणीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं होतं की काल 1 तारखेपासून VBG रामजी ही नवीन योजना केंद्र सरकारची लागू झाली. पण हे पेशिफिक माझे 2-3 प्रश्न आहे की राज्यामध्ये असेल, जालना जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल की मराठवाडा असेल, ह्या प्रश्नाला लागून 2-3 मुद्दे आहे की जे आपण आता जे 20 कामं आहे त्याच्यापेक्षा 21वं काम त्या गावात घेऊ नये, कारण की ग्रामीण भागातला हा कणा आहे ग्रामपंचायतचा. मग त्याच्यात विहीर असेल, जर एका गावात 20 विहिरी झाल्या तो 21 लाभार्थीला त्याला मस्टर निघत नाही. तर आपण पहिला प्रश्न आहे तो आपण सुरू करणार का, आणि नवीन योजनेचं काय योजना आली तोही सभागृहामध्ये आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आपण समजून सांगितलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2 की 100 दिवस आता काय झालंय, ग्रामपंचायतचे रोजगार सेवकाचे संप होते,
ते संप मस्टर बंद होते, ते आपण किती दिवसात सुरू करणार आणि त्यांचा प्रश्न आपण कधी मार्गी लावणार हा एक प्रश्न. दुसरा आणि तिसरा, ज्या शेतकऱ्यांचे गेली 2-3 वर्षापासून कुशल अकुशलचे बिलं मिळाले नाही, म्हणजे विहीर असन, रायदोटा असन, वृक्ष लागवड असन, पांढरण रस्ते असन, 95-5 असन, 85-15 असतील, ह्या एकंदरीत कधी बिलं शेतकऱ्याला होऊ तर ज्या लोकांनी कामं केले त्यांना किती दिवसात मिळणार, हे 3 प्रश्न आहे. मंत्री अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाला धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य कुचे साहेबांनी पहिला जो प्रश्न उपस्थित केला त्यानुसार सन्मान्य अध्यक्ष महोदय 23 जानेवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 आणि 1 एप्रिल 2026 ते 12 मे 2026 या कालावधीमध्ये या सर्व तांत्रिक सहाय्यकांचा या ठिकाणी संप होता. त्या कालावधीमध्ये मस्टर क्रिएट होऊ शकले नाहीत आणि त्यामुळं तांत्रिक अडचण झाली का तर ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये या सर्व लोकांच्याकडनं आपण ज्या ज्या कन्नड तालुक्यातला विषय आपण विशेषतः या प्रश्नामध्ये उपस्थित केलेला आहे, तर या अडचणींचं ही तांत्रिक कारणांमुळे रद्द झालेले हजेरी पत्रक ही त्याचं निरासन झाल्यावर पुनश्च ई मस्टर निर्गमित करून त्यांना या ठिकाणी आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. VBG रामजी आणि आपल्याकडची योजना आता या संदर्भामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अधिवेशन काळानंतर केंद्राचे जे नवीन निकष आलेले आहेत त्यानुसार एक माननीय आमदार महोदयांची कार्यशाळा ही आपण या ठिकाणी मुंबईमध्ये घेणार आहोत की जेणेकरून नवीन योजनेमध्ये सुलभता कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल आणि आमदार महोदयांना आपापल्या मतदारसंघातली कशा पद्धतीनं अधिकची कामं या ठिकाणी करता येतील त्यानुसार ती एक कार्यशाळा या ठिकाणी आपण करणार आहोत. नंबर 2, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, गटविकास अधिकाऱ्यांना, त्या जिल्हा स्तरावर सुद्धा सर्व सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती यांच्या सुद्धा जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेण्याचे निर्देश या ठिकाणी आपण देणार आहोत की जेणेकरून केंद्र सरकारचं जी धोरण आहे की किमान 100 दिवसांचा रोजगार मागणीप्रमाणे हा त्यांना मिळालाच पाहिजे, हे प्रभावीपणे खेड्यात आपल्याला न्यायचं आहे. जी 20 कामांचा उल्लेख आपण केला सन्मान्य सदस्य महोदय, ती झाल्यानंतर इतरची कामं घ्यायची आहेत आपल्याला. त्यामुळं 1 मिनिट माझं होऊ द्या, मी जे आपल्याला वस्तुस्थिती सांगतोय त्यामुळं असं काय नाही की त्याच्यानंतर 21वं काम घेता येणार नाही. त्यामुळे ही कामं आपल्याला पहिल्या लिस्टप्रमाणे या ठिकाणी जी ग्रामसभेनं दिलेली आहेत त्या ग्रामपंचायतीमार्फत आलेली आहेत ती झाल्यानंतर आपण हे करणार आहोत. नंबर 2, आणि काही प्रमाणात देयकं राहिली का तर ही वस्तुस्थिती आहे. राज्य हिस्सा आपण अदा केलेला आहे, केंद्र हिस्सा आपल्याकडे प्रलंबित होता. केंद्र हिस्सासाठी 2 वेळा सचिव स्तरावरच्या बैठका केंद्रीय सचिव स्तरावरती झालेल्या आहेत. आत्ताच मागच्याच आठवड्यात, कारण ज्या दिवशी माननीय गोगावले साहेबांच्या एका प्रश्नाचं मी उत्तर दिलं त्या दिवशी ते दिल्लीलाच याच बैठकीसाठी गेले होते. दिल्लीला शिवराजसिंग चौहान साहेबांनी देशातल्या सगळ्या ग्रामीण विकास, आपलं ग्रामीण रोजगार हमी योजना मंत्र्यांची बैठक घेतली होती आणि शिवराजसिंग चौहान साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की सुलभ पद्धतीनं आपण ही योजना राज्यांना देतोय आणि प्रलंबित महाराष्ट्राच्या हिस्साचा जो निधी आहे तो किमान म्हणजे लवकरात लवकर देऊ असं सांगितलंय. तरी सुद्धा या संदर्भामध्ये तो अधिक गतीनं प्राप्त करण्याचा प्रयत्न विभागामार्फत सुरू आहे. पण मान्य शिवराजसिंग चौहान साहेबांनी हा निधी प्रलंबित जो राज्याचा आहे केंद्र हिस्साचा तो लवकर अदा केले जाईल असं आश्वासन दिलेलं आहे. अतुल बाबा भोसले. 10 जून 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे माझ्या मतदारसंघातले 227 किलोमीटर रस्ते मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजनेमधनं मंजूर झाले. पण अध्यक्ष महोदय, 1 वर्ष 2 वर्ष होऊन देखील त्यामधले 51 रस्ते पूर्ण झालेले आहेत. राहिलेल्या रस्त्याची कामं पूर्ण झालेली नाहीत. माझी आदरणीय राजेसाहेबांना विनंती आहे की राजेसाहेब, आपण आमचे सातारचे पालकमंत्री देखील आहात आणि त्यामुळं हे जे रस्ते आहेत जे मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजनेमधनं मंजूर झाले होते, हे रस्ते आपण मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता दुरुस्ती योजनेमध्ये
वर्ग करू शकतो का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की कामं जी अर्धवट राहिलेली आहेत किंवा निम्मे अर्धे झालेली आहेत, पण एक शासन निर्णयामुळे ही कामं सगळी थांबवण्यात आलेली आहेत, ही राहिलेली कामं आपण मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजनेतनं पूर्ण करणार की बळीराजा पानंद रस्ता दुरुस्ती योजनेतनं पूर्ण करणार? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य डॉक्टर अतुल बाबा भोसलेंनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की पूर्वीची जी आपण EGS मधनं घेतलेली पानंद रस्त्यांची योजना होती, त्यातले काही रस्ते सुरू झाले, काही कामांमुळे ते थोडे झाले आणि थोडे अर्धवट राहिले. आणि दरम्यानच्या काळामध्ये मान्य बावनकुळे साहेबांनी आता मुख्यमंत्री पानंद बळीराजा योजना ही नव्याने या ठिकाणी आणली. आता ती अर्धवट राहिलेली कामं रोजगार हमीमधनं, आणि ही सगळी योजना बाबा जी आहे ती महसूलकडनं या ठिकाणी केलेली आहे. तरी सुद्धा मान्य महसूल मंत्री महोदयांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा केली जाईल, त्यांची आणि रोजगार हमी विभागाची एक संयुक्त बैठक घेतली जाईल आणि अशी अपूर्ण कामं ही मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजनेमध्ये घेण्यासाठी संयुक्त बैठक घेऊन त्याच्यावरनं निश्चितपणे योग्य विचार केला जाईल. बडोले साहेब. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये सेवा खंडित हजेरी सहायकांना मोठ्या प्रमाणामध्ये सेवेत सामावून घेण्यात आले, परंतु यापैकी 26 गोंदिया जिल्ह्यातील सेवा खंडित हजेरी सहाय्यक होते, ते सामावून घेण्यात आले नव्हते. नंतर ते न्यायालयात गेले, त्यांना सेवा खंडित हजेरी सहाय्यकांना मजूर भेट म्हणून घेण्याचं शासनानं मान्य केलं आणि त्यांनी 2018 ती नोकरी पण केली. परंतु या सेवा खंडित हजेरी सहाय्यकांना आतापर्यंत त्यांचं मानधनच देण्यात आलं नाही आहे आणि त्यांना आता म्हटलं जाते की त्यांना तुम्ही हजेरी पत्रकावर त्यांचे पगार काढा. हजेरी पत्रकावर आता ऑनलाईन असल्यामुळे पगार काढता येत नाही. त्याच्यामुळे या सेवा खंडित हजेरी सहाय्यकाची वारंवार बैठक घेण्याच्या बाबतीत माननीय मंत्री महोदयांना विनंती केली, किमान 10 वेळा पत्र दिलंय, आतापर्यंत दिलेली नाही. आणि या मंत्रालयातील काही धारीतील शुक्राचार्य, काही अधिकारी वारंवार या गोष्टीची टाळाटूळ करतात. माझी विनंती असेल का या बाबतीत या सेवा खंडित हजेरी सहायकांना जे मजूर म्हणून म्हटलं गेलेलं आहे तर त्यांचा अर्धकुशल म्हणून पगार काढणार का, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 2020 पासून 2023 पर्यंत या ठिकाणी कुशल कामाचे मंजूर करण्यात आले. हे कुशल कामं मंजूर करत असताना सिमेंट रस्ते, गाईचे गोठे मोठ्या प्रमाणात झाले, परंतु काही जिल्ह्यामध्ये हा 60-40चा प्रमाण झाला नाही आणि ते मेंटेन न झाल्यामुळे, कारण हा पूर्वी जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर मेंटेन व्हायचा, आता तो राज्य पातळीवर गेल्यामुळे जिल्हा पातळीवर झाला नाही आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या अडचणी अशा झाल्या की या कुशल जे कामं आहेत त्यांचा पगार त्यांना FTO त्यांचा निर्माणच होत नाही आणि तो त्यांचा पेमेंट होत नाही. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अशी सगळी लोक त्या ठिकाणी आरडाओरड करतात. माझी विनंती आपल्या माध्यमातून राहील की हे दोन्ही प्रश्न सरकारने त्वरित या ठिकाणी त्यांचा निर्वाळा करावा आणि त्या बाबतीत सकारात्मक उत्तर द्यावे एवढी विनंती. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हजेरी सहाय्यकांचा प्रश्न सन्मान्य बडोले साहेबांनी जो उपस्थित केला तो न्यायप्रविष्ट प्रश्न आहे. या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. न्यायालयानं त्या संदर्भातले जे काही निर्देश किंवा आदेश दिले असतील ते आदेश तपासून घेतले जातील. न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करू. नंबर 1, 60-40चं प्रमाण जे आपण सांगितलं की आता राज्यस्तरावर आल्यामुळं ते या ठिकाणी प्रत्येक कामावरती या ठिकाणी त्याचं मॅचिंग किंवा ते त्याप्रमाणे पाळलं जात नाही. या संदर्भामध्ये सुद्धा आपले जे काही स्पेसिफिक कुठल्या कामासंदर्भातली जर कुठल्या विभागातल्या कामासंदर्भातली जर काही तक्रार असेल किंवा जो काही प्रश्न असेल तो जर लेखी आपण माझ्याकडे दिला तर ते सुद्धा या ठिकाणी तपासून त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. प्रश्न क्रमांक 5. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, बोलू द्या. घ्या देतो तुम्हाला, सुमितजी देतो, संधी देतो, नंतर देतो. घ्या. अध्यक्ष महाराज, प्रश्न क्रमांक 5 छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, आपण जे उत्तर दिलं या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी, अध्यक्ष महाराज मंत्री महोदय म्हणतात की हा रस्ता आमचा नाही, अशा पद्धतीचं आपण उत्तरात सांगितलेलं आहे. मी अध्यक्ष महाराज आपल्याला सांगतो की मला तिथल्या प्रॉपर लोकांनी व्हिडिओ फेसटाईम वरून मला ते दाखवलं. तो रस्ता त्यांचा आहे, तुमचा रस्ता आहे. आणि काय होतं की आपण आपल्या याच्यामध्ये माननीय महसूल मंत्री महोदय
एक गोष्ट, कारण की आपल्याला जेव्हा उत्तर जे काही आपल्याला येतं त्या उत्तराच्या आधारावर आपण इकडे उत्तर देतो आणि छापी उत्तर देतो आहे. आपण कोणाला विचारतो उत्तर? खाली ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला असेल, रस्ता गायब केला असेल, सिमेंट खाल्लं असेल, त्यांच्याकडूनच आपल्याला उत्तर येतं आणि ते उत्तर आल्यानंतर आपण तेच सांगतो. आपल्याला ब्रीफिंग इथं आपले सचिव जे करत असतील तर ब्रीफिंग त्याच्या आधारावरच करतात, पण वस्तुस्थिती ती नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की याला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, वेळ आलं तर कमिशनरच्या माध्यमातून हे आपल्याला उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. ते उत्तर खोटं आहे अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय. आणि म्हणून मला वाटतं की हा प्रश्न राखून ठेवा. हे काही मला हे घ्यायचं नाही, पण राज्यात या पद्धतीनं रस्ते गायब होण्याच्या, आदिवासीच्या योजनांचं गहाळ करण्याची जी परंपरा सुरू झालेली आहे, ज्या आदिवासींच्या विकासासाठी आपण एवढा मोठा पैसा खर्च करतोय, ते संविधानिक अधिकार आदिवासींचे आहेत आणि ते मधलेच लोक त्याचे पैसे खाऊन चालले असतील आणि आदिवासीचं त्या ठिकाणी नुकसान करत असतील, त्यांना सुविधापासून वंचित ठेवत असतील, तर याचं एक थर्ड ऑडिट माननीय कमिशनरच्या लेवलवरून आपण केलं तर मला असं वाटतं की हा चोर आपल्याला पकडण्यात येईल आणि महाराष्ट्रामध्ये एक भ्रष्टाचार करायची हिंमत खालच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांची कधी होणार नाही, असाच माझा हा प्रश्न आहे. त्यामुळे आपण याची चौकशी करून प्रॉपर, कारण मला स्वतः त्या भागातल्या लोकांनी ते सगळी परिस्थिती दाखवली, त्यांना उत्तरही कळलं. लोक आजकाल ऑनलाईन या सगळ्या गोष्टी बघतात आणि त्याच्यामुळे तिथं उत्तर कळलं म्हणून त्यांनी मला फोन केला आणि म्हणून हा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय आदरणीय नानाभाऊंनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने विकासवाडी ते कलाम रेखी ह्या गावाच्या अंतर्गत आहे. संपूर्ण रस्ता जो 1 किलोमीटरचा आहे, परंतु या रस्त्याच्या अनुषंगाने 2019-20 या वर्षामध्ये त्या रस्त्याची मागणी केली होती. 100 मीटरचा रस्ता खराब असल्यामुळे 100 मीटरचा रस्ता खराब होता. सदर रस्ता जो आहे, ज्या गावाला तो रस्ता जातो ते गाव 100% TSPमध्ये नाही आहे. आणि यांनी जो प्रस्ताव पाठवला होता तो ठक्कर बापा योजनेअंतर्गत पाठवला होता आणि ठक्कर बापा योजनेअंतर्गत रस्त्याची प्रस्ताव दाखल केला असल्यामुळे ते गाव ठक्कर बापा योजनेअंतर्गत येत नाही. कारण सांगतो. याचं कारण असं का त्या गावातली लोकसंख्या जी आहे, एकूण त्या गावातली लोकसंख्या 410 आहे आणि 410 पैकी फक्त 40 कुटुंबच फक्त तिथं आदिवासीचे राहते. त्यामुळे ठक्कर बापा यामध्ये येत नाही. परंतु तो प्रस्ताव मग DPCच्या माध्यमातून 3054मधून घेतला आणि तो 100 मीटरचा रस्ता कॉन्क्रीट केलेला आहे. त्यामुळे आम्ही यासाठी असं म्हटलेलं आहे का तो रस्ता जो आहे तो ठक्कर बापा योजनेनंतर येत नसल्यामुळे आम्ही तो करू शकत नाही, पण तो DPCच्या माध्यमातून झालेला आहे. परंतु आपण बोलल्याप्रमाणे हे सत्य मानून 100% त्या रस्त्याची चौकशी करून तुम्हाला मी पत्रव्यवहार करतो. प्रश्न क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 6. 32,418. अध्यक्ष महोदय, मी विचारला. अध्यक्ष महोदय, दाते साहेब आहेत. हा, अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक. बोला दाते साहेब. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गासाठी बीड जिल्ह्यामध्ये जे भूसंपादन